फायनली गाइस, सण जरी असला तरी आपल्याला शाळेसारखी सुट्टी नसते. त्याच्यामुळे गपचूप आवरून क्लिनिकला निघाले. पण आमच्या शिरोचा झोपायचा टाइम झाला होता आणि त्याला बघून मला जाम जलस फील होत होतं. सो गपचूप त्याला गुड नाईट बोललं आणि त्यानंतर क्लिनिक वरती गेले. आणि डेंटिस्ट असण्याचा हा एक तोटा आहे की पेशंटला सुट्टी असते त्यावेळेस तो मस्त एन्जॉय करत असतो, पण मात्र त्यांना सुट्टी असते त्यामुळे आम्हाला वर्किंग मध्ये राहायला लागतं. पण काही जरी झालं तर पेशंट ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. आज क्लिनिकला हाफ डे घेणार होती त्यामुळे बोललं चला आज गाडी वॉश करूया. आणि आता ना मी सगळ्या मुलांना रिलेट करते की गाडी वॉश करणे हे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे. मम्मी संध्याकाळच्या पुरणपोळीची तयारी करत होती आणि जाम बोर होत होतं त्यामुळे बोललं चला फिरून येऊया. आणि आता तुम्हाला ना एक नवीन मेंबरची ओळख करून देते. हा आहे लिओ. आणि एक गोष्ट सांगू, आमचा शिरो जेवढा एनर्जेटिक आहे ना तेवढाच अपोजिट लिओ आहे. पण हा ना जाम हुशार आहे, याला सगळं बोललेलं समजतं. आदिला आणि उत्कर्षला त्यांच्या घरामधून घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो उरमुडीला. आणि इकडे आल्यानंतर ना एक वेगळ्याच आठवणी ताज्या होत्या, कारण आम्ही ना कॉलेज टाइम मध्ये नेहमी इकडे बंक करून यायचो. मस्त सनसेट पाहिला आणि त्यानंतर सगळ्यांच्या घरातून कॉल यायला लागला कारण की होळी दहन करायचं होतं. घरासमोर छोटीशी होळी केली होती, सगळे चिलीपिली कॉलनीतले आले होते आणि त्यानंतर आमची झाली कॉलनी मधली मोठी होळी. सो आजच्या दिवशी मी हीच अपेक्षा करते की सगळ्यांच्या मनातली निगेटिव्हिटी निघून जाऊ दे. सो चला आता मी मस्त जाऊन पुरणपोळी खाणार आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.